अबे सबस्क्राईब बी तर करा बे पोट्टे हो, का फक्त झामलच करत राहसन का? आज प्रत्येक भारतीयाला जे वाटतंय, अमेरिकेला जो करारा जवाब आपण द्यायला पाहिजे होता, तो जवाब देण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलाय. अबे डोन्या, तू जे काही बोलला ते तुनं बोलाले नव्हतं पाहिजे. मित्र म्हणून डोक्यावर घेतलं तुले, तू तर मायाच कानामध्ये मुतला. हे मी सहन करणार नाही. अवकाती मंदिराचं नाही तर तुले अमेरिकेमध्ये येऊन मारेन मी. अरे नरू, तुला तर माहितच आहे र का अमेरिकेमध्ये कोरोनानं किती धिंगाणा घातलाय. तर अजून एक गोष्ट तुला सांगतो, अहो जाओ बोलाच. नरू म्हणाले मी का तुझ्या बायकोचा नवरा नाही. मोदीजी म्हणायचं मायासोबत तिथून पुढं इज्जतीत बोलायचं. बहुत झाल्या तुझ्या फकाल्या, आता नाही. बरं मोदीजी, त्या कोरोनामुळं महिला फाटून हातात आली हो. काय करावं काय नाही मला काहीच कळण झालं. पहा तुमच्याकडच्या औषधाची लय गरज आहे हो अमेरिकेला. द्या की औषध, गरीबाची मदत करा हो मोदीजी. काही पाहिजे असन तर प्रेमानं माग. आवाज वाढवायचा नाही. आवाज जर का वाढवशील तर तिथं येऊन कान पडशे का. अमेरिकेलाच नाही तर पुऱ्या जगाले मी पोचू शकतो. तेवढी ताकद आहे भारताची. ही गोष्ट तुला बी माहित आहे, सगळ्यालाच माहित आहे. पण आमच्या सोबत बोलताना इज्जतीत बोलायचं. 3 मिनिटांमध्ये काम भारी करू शकतो तू. माझ्या डोक्याला डोकं नको लावतो. प्रेमानं सांगता, नाही तर धाऊ मारेन. चुकी झाली हो मोदीजी, काय सांगू आता. काल काय गांजा वाढला होता का काय म्या मलाच कळणं झाले. एक तर त्या कोरोनावर इलाज सापडणं म्हणून डोकं काम करणं बा. पण आता खरंच मला पश्चाताप व्हायला हो काय बोललो म्हणून. काल तुमच्या हातापाया पडतो मोदीजी, माफ करा. आता तुमचाच आधार आहे हो गरीबाला, म्हणून म्हणायलो मदत करा मोदीजी, मदत करा. शेवटी मित्रच मित्राच्या कामाला येत असते हो मोदीजी. मित्राला किती बी दारू पाजतो मी, पण जर का तो मित्र माझ्या देशाबद्दल बोलला तर थेच दारूची बॉटल त्याच्याच डोक्यामध्ये फोडतो मी. एवढा खुंखारा म्हणून सांगतो. माया भारताबद्दल बोलताना 4000 वेळा विचार करून बोलत जा. तुला औषध पाहिजे ना कोरोनावरचं, तुलेच नाही साऱ्या जगाला कोरोनावरचं औषध देतो मी, पण प्रेमानं बोलायचं. आवाज वाढून जर कोणी बोललं तर कसं माया भारत मातेची त्याले घरात घुसू मारेन मी. प्रेमानं सांगतो, प्रेमानं ऐकायचं. आवाज जर का वाढवला तर दर्शन घडवेन नरकाचं. माफ करा मोदीजी, इथून पुढे तुमच्या सोबत बोलताना कायम आदवीनं बोलल, कायम कमी आवाजात बोलल. पण औषध देतो म्हणल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार खरंच कमी येतं. पण मी माझ्या स्टाईल मध्ये जीवन आगावच्या प्रेरणेनं 4 शब्द सांगतो का. खायला गोड लागतात नागपूरची संत्री, आणि साऱ्या जगाच्या मनावर राज्य करतो आमचा प्रधानमंत्री. पुन्हा एकदा सगळ्या भारतीयांची मी मनापासून माफी मागतो. मोठ्या मनानं तुम्ही मला माफ करसाल ही अपेक्षा. आणि काळ मौनिया, इजू मोरगे, सावळी खुर्दचा कैलास आगाव, परभणीचा सुदीप गुठे जे सध्या चंद्रपूरला असते, आणि आपले अभिजित राठोड सराचे कार्यकर्ते आबा बागुल, या सगळे मायावर जरा रुसले होते त्याची माफी मागून, खास त्याच्यासाठी कि भारत हमको जान से प्यारा है और सबसे प्यारा हिंदुस्तान हमारा है. जय हिंद, जय महाराष्ट्र.